केलेले आहे. आजचा सोहळा, आजचं हे उद्घाटन, रौप्य महोत्सवी वर्षाचं उद्घाटन हे स्वर्गीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या नावाने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्काराच्या निमित्ताने या ठिकाणी आज होत आहे. मी महानगरपालिकेचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या महानगरपालिकेच्या 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये अनेकांचं योगदान राहिलेलं आहे. सर्व माजी महापौर, पहिले महापौर सुधाकररावजी पांढरे, त्यानंतर सर्वांचाच या ठिकाणी झालेला सत्कार, त्या निमित्ताने सभागृहात एक आठवण आली माझ्या मनामध्ये चालली आहे. आपल्या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी यांनी विधान परिषदेमध्ये त्यावेळेस नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निर्मितीची घोषणा केली. तो क्षण मी आजही विसरू शकत नाही. आज आवर्जून या ठिकाणी मनोहर जोशींचा उल्लेख मला केला पाहिजे. त्यानंतरचा हा सर्व प्रवास आपण सर्वांनी जाऊन पाहिला, अनुभवला. मला आनंद या गोष्टीचा आहे. या 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये अनेक राजकीय चढ उतार आम्ही सर्वांनी पाहिले, अनुभवले. परंतु प्रत्येक आयुक्त असो किंवा महानगरपालिकेचा महापौर असो किंवा स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असो किंवा लोकांनी निवडून दिलेले कुठल्याही पक्षाचे लोकप्रतिनिधी असो, या सर्वांच्या अथक प्रयत्नातून नांदेड शहराला एक आगळं वेगळं रूप या निमित्ताने गेल्या 25 वर्षांमध्ये आपण सर्वांनी मिळून दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आपला कौतुक करतो. मगाशी उल्लेखनीय झाला आणि वस्तुस्थिती आहे, या नगरपालिका, तत्कालीन नगरपालिका जी पहिला स्थापन झाली, त्या नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून सन्मान कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांना नांदेड नगरामध्ये लोकांनी दिला होता. याचंही स्मरण आज या निमित्ताने निश्चित आपल्या सर्वांना झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून नगरपालिकेपासून महानगरपालिका आणि महानगरपालिकेची ही सर्व कारकीर्द सर्वांच्या लक्षात राहील. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असो, शेवटी लोकशाहीमध्ये लोकमताचा, जनमताचा कौल जो आहे तो खऱ्या अर्थाने महत्वाचा. आपण सर्व लोकशाहीवर विश्वास ठेवणारे नागरिक आहोत. त्या देशामध्ये लोकशाही रुजली पाहिजे, बळकट झाली पाहिजे. परंतु या सगळ्या लोकप्रतिनिधींचं योगदान नांदेड शहराला लोकांच्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला लोकांची सेवा करता आली पाहिजे. या शहराचा सर्वांगीण विकास करता आला पाहिजे आणि त्यातून या शहराचं खरं सौंदर्य, या शहराची पुढची वाटचाल, या शहराचं प्रशासन, याला सर्वांच्या प्रयत्नातून आजवर जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याचा उल्लेख मला आवर्जून या ठिकाणी करावासा वाटतो. मित्र, आज या सर्वांचा इतिहासाचा मुद्दाम उल्लेख करणं अगत्याचं महत्व यासाठी आहे की आपण मागचा सर्व भूतकाळ विसरतो आणि पुढे जातो. तो खऱ्या अर्थाने ज्या ज्या लोकांनी या पाया रचण्यामध्ये योगदान राहिलेलं आहे, 25 वर्षाची महानगरपालिका, त्यांच्या अगोदरचं योगदान नगरपालिकेचं, त्याच्यामध्ये अनेकांचे हात लागले, अनेकांची मेहनत राहिली. लोकाभिमुख नेतृत्व निर्माण करण्याचं असेल लोकांचं योगदान, त्या सर्वांच्या प्रयत्नातूनच जे काय आहे ते आपल्या समोर आहे. त्यामुळे मित्र, आगामी काळामध्ये अपेक्षा करूया की निश्चितच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये
नांदेड शहरातील लोकांच्या अपेक्षा पूर्ती करण्याकरता रोपो महोत्सव वर्षाच्या निमित्ताने आगामी वाटचाल करता आली पाहिजे, हा आजचा संकल्प असला पाहिजे. मित्रांनो, आज आपण श्री रमण गंगाखेडकर यांचा पहिला जीवन गौरव पुरस्कार त्या ठिकाणी महानगरपालिकेने तो देऊ केलेला आहे. रमण गंगाखेडकर यांना या ठिकाणी मगाशी अनेकांनी उल्लेख केला, ही खरी म्हणजे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी सांगितलं की त्या पुरस्कारापेक्षा मी मोठा नाहीये किंवा माझी उंची या पुरस्कारापेक्षा मोठी नाहीये. शंकरराव चव्हाणांच्या कारकिर्दीपेक्षा माझी तुलना होऊ शकत, अशा प्रकारे त्यांनी मनाचा मोठेपणा या ठिकाणी व्यक्त केला. परंतु हे आपल्याला मान्यच करावं लागेल, रमण गंगाखेडकर यांचा जो काही योगदान राहिलेलं त्यांच्या क्षेत्रामध्ये फार उत्तुंग आहे. त्यांचा बायोडेटा मगाशी मी सर चालत होतो. मला एक आनंद आहे की त्या निमित्ताने आज त्यांची नांदेडला त्यांचं येणं होतंय आणि त्यांचा सत्कार करण्याचा योग या निमित्ताने आम्हाला सर्वांना प्राप्त झाला. त्याचा लाभ त्यांच्या साधे विचाराचा, सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग जर आपण म्हणतो अशा प्रकारचं उत्तम उदाहरण पडायचं असेल तर श्री रमण गंगाखेडकर यांचं काही नामवचन भाषण न करता मनातले ज्या काही भावना होत्या त्या भावना अतिशय मोकळ्यापणाने त्यांनी आपल्यासमोर मांडल्या. ज्या मराठवाड्यामध्ये त्यांचं बालपण, शिक्षण हे सर्व झालं, म्हणजे जिल्हा परिषदेच्या बेलोलीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेपासून धर्माबाद जी संस्थेचे एकेकाळी शंकरराव चव्हाण अध्यक्ष होते, त्याचा अध्यक्ष मी आज आहे. त्या संस्थेमध्ये आमचे हे विद्यार्थी श्री रमणजी उत्तीर्ण होतात, चांगल्या गुणांकाने उत्तीर्ण होतात, मेडिकल कॉलेज अंबेजोगाईला जातात, औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजला जातात आणि त्यानंतर दिल्लीची भरारी. हा सगळा कारकीर्द जर आपण पाहिली सोपं काम नाही आहे. चित्रफित 10 मिनिटाची लागायला 15 मिनिटं लागले असते, परंतु या चित्रफितीच्या माध्यमातून ही कारकीर्द आपण 10 मिनिटात पाहिली. 10 मिनिटं आयुष्यातले 25 वर्ष आयुष्यातलं योगदान आहे. 25 वर्षात 30 वर्षाचं योगदान. मला अभिमान आहे आमचा मराठवाड्याचा माणूस दिल्लीच्या ICMR मध्ये जातो, सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी जातो आणि कोविड सारख्या महामारीमध्ये आम्हाला मार्गदर्शन करतो, देशाला मार्गदर्शन करतो, जगाला मार्गदर्शन करतो. की पाहून नांदेडवासियांना छाती त्याची भरून येते, आपला माणूस तिथे आहे. मला तो काळ आठवतो. शंकरराव चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री राहिले, देशामध्ये वित्तमंत्री राहिले, गृहमंत्री राहिले, नियोजन मंत्री राहिले, शिक्षण मंत्री राहिले, संरक्षण मंत्री राहिले. आणि लोक अभिमान नांदेड यायची म्हणून आमचे शंकरराव चव्हाण साहेब नांदेडचे आहेत, देशाचा गृहमंत्री आणि आमच्या नांदेडचा आहे. त्याचा आम्हालाही अभिमान आहे. रमण गंगाखेडकरजी या देशामध्ये आहे, नांदेडचे आहे असं सांगायला वाटतच. तरुण वर्ग म्हणतोच अरे आमच्या नांदेडचे आहे. रमण गंगाखेडकर तुम्हाला त्या ठिकाणी मोठे आहेत, आम्हाला अभिमान आहे. इतक्या उंच पातळीवर जाऊन बसलेला माणूस आमच्या गावचा आहे, आमच्या जिल्ह्यातला आहे, आमच्या मराठवाड्यातला आहे. रमणजी हे तुमचं कौतुक पाहायला खऱ्या अर्थाने सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हाला रोज पाहतो पण प्रत्यक्षामध्ये रमण गंगाखेडकर एवढा उच्च पातळीला माणूस, किती साधा, किती सरळ, किती मोकळ्या मनाचा, किती स्पष्टपणे बोलणारा. हे कौतुक ही केवळ हा पुरस्कार नाही, हा कौतुकाचा सोहळा आहे. आपल्या लोकांनी आपल्या माणसाचा केलेला सोहळा आहे, ही त्याच्या भावना आहे. आणि म्हणून आजचा सोहळा आगळं वेगळं महत्व आहे. महानगरपालिकेने सुरुवातच बेंचमार्कच एवढा वर नेऊन ठेवलेला आहे. बेंचमार्क होतात की पुढचा पुरस्कार
तुमच्या तोला मुलाने तुमच्या सारखं तुमच्या पुढे गेलेला माणूस पळावा लागला आणि महानगरपालिकेने केलेली सुरुवात जी आहे ती सुरुवात तर शिक्षकने केलेली आहे. त्यामुळे पुढचे जे पुरस्कार द्यायचे आहेत ते साधा सुद्धा पुरस्कार देऊन चालणार नाही. तो देशाच्या सर्वोच्च पातळीवर गेलेला शक्यतो मराठवाड्यातला असता आम्हाला बरं वाटतं आपला म्हणायचं आपल्या भागात आम्हाला काही इतर भागाच्या बद्दल ते आमचं काही वेगळं मत नाही आहे. महाराष्ट्राचा असला तर अधिक आनंदच आहे. पुरस्कार देत असताना तो ती व्यक्ती आमच्या भागातली आहे आमच्या सगळ्या क्षेत्रातली आहे हे माणसाला मानसिक थोडंसं असतं ना. तो आपला माणूस आहे आपल्या भागातला माणूस आहे. दिल्लीला गेलं रमण जे आहेत सहज भेटतं काही नाही साहेब सहज आलं आणि मग मुंबईत भेटतात मलाही भेटतात तालिकांना भेटतात विषय मग काय केलं कारण नांदेडला भेटला मुंबईत कसं आलं हे साहेब सहज आलं तुम्हाला भेटायला. असं असं नातं जे आहे की प्रेमाचं नातं आहे. आणि तुम्ही आता म्हणजे ICM मी ते पाहत होतं ज्यांनी पदं जी घोषवलेली आहे ते मला तर आश्चर्य वाटतंय की मला वाटतं यांचा बायोडेटा म्हणजे साधे सुधे बायोडेटा सुद्धा 1-2 पानांचे असतात. तुमचा बायोडेटा 24 पानापेक्षा जास्त आहे. 24 पेजेस. काय वाचावं आणि काय काय सांगावं हा यातला प्रश्न आहे. म्हणजे ही सगळी जी काही 24 पानं आहेत 24 पानं ही सहज आज वाचता येतात. या 24 प्रत्येक पानावर तुमचं योगदान तुमचं महत्व तुम्ही केलेलं काम तुमचं योगदान हे सगळं त्याच्या मागचं आहे. आपण एक्स हेड ICMR होता त्याचे प्रमुख म्हणून इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नवी दिल्लीमध्ये काम केलं. फॉर्मर डायरेक्टर इन्चार्ज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे. फॉर्मर डायरेक्टर इन्चार्ज नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे. आपल्याला जी फेलोशिप देण्यात आली आहे ती आपण जे वेगवेगळं रिसर्च करत आहेत त्याच्यामध्ये ICMRची फ्रँकॉइस झेवियर फाउंडेशनचा स्वित्झर्लंड त्यांची आहे. फोगार्डी फेलोशिप नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ USA ची आहे. काही थोडी उदाहरणं आहेत जी मला कळतात थोडीफार. 24 पानी बायोडेटामध्ये एवढा उत्तुंग व्यक्तिमत्व आणि एवढं मोठं योगदान आपलं भाग्य समजलं पाहिजे. एवढा मोठा माणूस आपल्या मराठवाड्याचा आहे. कधी आपण माणसाला ओळखतच नाही आपल्याच गावात नाही आपल्या जिल्ह्यातला उंची काय आहे कर्तृत्व केवढं आहे त्याचं काम केवढं आहे बऱ्याचशा माहितीच नसतं लोकांना. रमण गंगाखेडकरांची खऱ्या अर्थाने कोविडच्या काळामध्ये थोडी जास्त अधिक माहिती लोकांसमोर आली. तो काळच असा होता की कोविड या देशामध्ये जगामध्ये नवीन होता. नेमकं कोविडवर काय इलाज आहे ही कल्पनाच करत नव्हती किंवा काय झालं. म्हणजे पहिले जो लॉट झाला त्याच्यामध्ये मी होतो पहिल्या लॉटमध्ये. लोक मी तिथून मुंबईला गेलो ऍम्ब्युलन्स मध्ये बसून लोक मला सोडायला आली जेव्हा काय शेवटची भेट आहे की सोडायला पण येतो म्हणजे अशी अवस्था होती. ते पहिल्या लाटेमध्ये परत येतोय की नाही बाबा अशा प्रकारची मनामध्ये भीती होती. जवळ यायला घाबरत होती. अंतविधीला जाता येत नव्हती. इच्छा असताना सुद्धा अनेकांनी आपल्या जवळचे नातेवाईक सुद्धा हात लावू शकले नाही जाऊ शकले नाही पाहू शकले नाही. एवढा भयानक प्रसंग माणसाच्या जीवनामध्ये कोणी अनुभवलं नसेल पाहायला नसेल. म्हणजे एक एक शव जे पाहत होतो बॉडीच्या बॉडीज या ॲम्ब्युलन्स मध्ये 5-5, 10-10, 15-15 कोंबून शेवटी अंतविधीला नेत होते. घरच्या माणसाला जवळ जाण्याच्या संधीच नव्हती. हॉस्पिटलमध्ये जागा नव्हती. पण मला वाटतं गंगाखेडकरांची आपल्याला ही एक संधी तो त्यातला जो नेगेटिव्ह पार्ट आपण सोडून घेऊ. ठीक आहे घडलं ते काही आपल्याला नाकारता येत नाही. जे घडलं जागतिक पातळीवर घडलं परंतु देशामध्ये त्या निमित्ताने सर्वात जास्त पैसा खर्च झाला असेल तर ते हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरवर आपल्या आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या संदर्भामध्ये बरंचसं काम झालं. मला नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केलं पाहिजे. आयुक्तांचे अभिनंदन केलं पाहिजे. अभिनंदन केलं पाहिजे. महसूल विभागाचे अभिनंदन केलं पाहिजे. नांदेडच्या NGOचं अभिनंदन केलं पाहिजे.
नांदेड सामान्य नागरिकांचं अभिनंदन केलं पाहिजे, नांदेडमधल्या स्वयंसेवी संस्था त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कोणी डब्बा पोहोचवतोय, कोणी तिथे जाऊन सेवा करतोय, डॉक्टरला मदत करतोय, इंजेक्शन पुरवतोय. काय त्या काळामध्ये औषधं सुद्धा उपलब्ध नव्हती. नेमकं औषध द्यायचं कुठलं, पहिल्या लाटेमध्ये नेमकं औषध कुठलं द्यायचं आणि कसं करायचं हा प्रश्न. रेमडेसिवीर हा पहिल्यांदा सर्टिफाईड नव्हताच. रेमडेसिवीर मिळतच नव्हतं आणि मिळालं तरी द्यायचं की नाही का सर्टिफाईड नव्हतं. शासनाने त्याला काय अनुमती दिलेली नव्हती आणि त्यामुळे ते मिळत नव्हतं. मिळत होतं ते बाहेरून अमेरिकेतून मागवा. जे फार अतिशय वाईट अवस्थेमध्ये होते त्यांची तर तारांबळ उडाली की औषध नाहीये, इंजेक्शन नाहीये, कसं तरी आणा, मागवा, इकडून तिकडून मागवा. मागवलं डॉक्टर द्यायला घाबरत होती कारण सर्टिफाईड नाहीये, दिलं तर कसं द्यायचं. असा हा संभ्रमाचा काळ आपण सर्वांनी अनुभवला, पाहिला. त्या काळामध्ये रमण गंगा खेडकरांना टीव्हीवर पाहिलं बरं वाटायचं, ते सांगायचं नाही ही अशी अशी परिस्थिती आहे की औषध घ्या, की घेतलं तर चालेल. म्हणजे एक एक कार्यक्रम एबीपी माझा पासून त्या सर्व चॅनलवर मी तुम्हाला पाहिलेलं आहे की तुम्ही तुमच्या प्रश्नांच्या उत्तराच्या माध्यमातून एक जागरूक नागरिक या नात्याने लोकांनी काय केलं पाहिजे या सगळ्या प्रसंगाला अशा पद्धतीचं तुमचं मार्गदर्शन त्यावेळेस मोठं दिलासा देणारं होतं. पण कोणीच काही भूमिका घ्यायला तयार नव्हतं. किंबहुना टास्क फोर्स निर्माण झाले, टास्क फोर्स सगळे चर्चा करत होते, तर तुम्ही त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतली. बरेचसे टास्क फोर्स हे तुमच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी निर्माण झाले. देशाच्या पंतप्रधानांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवा, सर्व देशातल्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि एवढी तुमची विश्वासार्हता सामान्य माणसामध्ये निर्माण झाली. निर्माण सांगता येत नाही, बरोबर असंच केलं पाहिजे अशा प्रकारची ख्याती तुमची या मागच्या आहेच. परंतु विशेषतः या मधल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये हे सगळे विषय ज्यावेळेस आपण हाताळले, जाणले, त्यावेळेस मात्र या सगळ्या गोष्टीला खूप खूप विश्वासार्हता किंवा कॉन्फिडन्स निर्माण करण्याचं काम हे तुमच्या काळामध्ये झालं की आपल्याला नाकारता येणार नाही. आणि त्यामुळे या सगळ्या कामाला अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्या काळामध्ये आपण देत राहिला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं काम आपण जगामध्ये जे 26 सायंटिस्टला निवडण्यात आलं या सगळ्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या हेल्थ विषयी कामाविषयी त्यावेळेस देशामध्ये आवर्जून समावेश होण्याचा झाला असेल तर रमण गंगा खेडकरांची कोरोनाची लढाई लढण्यामध्ये खूप मोठं काम श्री गंगा खेडकर यांचं झालेलं आहे. त्यांनी दुसरा विषय जो सांगितला ती दुसरी बाजू ती काही तुम्हाला सांगितली तृतीय पंथांची. एड्स झाल्या संदर्भामध्ये इलाज आणि एड्सवर एड्सग्रस्त जे काही लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये रिसर्च ते करतात किंवा त्याला ट्रीटमेंट देण्याच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे, सामाजिक प्रश्न जे निर्माण झाले त्याविषयी काय असलं पाहिजे. मी तर जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करेन की नांदेडमधल्या तृतीय पंथांना त्यांची आयडेंटिटी कार्ड देणं, त्यांना घरं देणं, त्यांना सवलत देण्याचं काम जर केलं असेल तर जिल्हाधिकाऱ्याने पुढाकार घेतला आणि तेही समाजामध्ये इब्रतीने इज्जतीने जगू शकतील अशा प्रकारचा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सध्या चांगल्या पद्धतीने हाताळला जात आहे. ते मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं महत्वाचं आहे. कारण या वर्गाकडे कोणी बघत नाही, बघितलं तरी काय वेगळ्या दर्जाची पाण्याची वृत्ती ही राहिलेली आहे. त्यामुळे अशा वर्गाला दिलासा देण्याचं काम त्यांचा तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांच्या सगळ्या प्रश्नावर रिसर्च करून त्याच्यामध्ये काय आपल्याला करता येईल हा फार मोठा एक सामाजिक प्रश्न जो जागतिक पातळीवर आहे तो हाताळता आपण फार मोठी गोष्ट आहे. जे क्वचितच हाताळणारी म्हणजे आहे. देशामध्ये खूप लोक आहेत किंवा जगात आहेत, परंतु हा वर्ग फार छोटा आहे जो मोठं काम करत आहे असं मी म्हणेन की त्या माध्यमातून हे सगळं तृतीय पंथांच्या बाबतीमध्ये केलं जातं. एड्सच्या बाबतीमध्ये मोठं योगदान आपल्या सर्वांचं आहे. त्यामुळे हे सगळे अवघड विषय आपण एक आव्हान म्हणून स्वीकारत आहात याची आम्हाला जाणीव आहे. आव्हानच आहे, एक आव्हान म्हणून आपण स्वीकारत आहात आणि या आव्हानाच्या माध्यमातून या सगळ्या कामाला भरपूर आपण वेळ देऊन मी त्यांना मगाशी विचारलं की म्हटलं तुम्ही सध्या निवृत्त झालेला ICMR मधून सध्या काय करताय की म्हटले की निवृत्त झालो तरीही मला सरकारने सोडलेलं नाहीये. त्यांनी मला सांगितलं पुण्यात बसा आणि पुण्यात आपल्या घरून तुम्ही रिसर्चचं पुढे काम करा असं शासनाचे त्यांना आदेश आहे. त्याप्रमाणे त्यांचं काम सध्या सुरू आहे. अजूनही त्यांनी
निवृत्ती पद्धती टेक्निकली झाले असेल निवृत्त, तर अजूनही आपल्या पुण्याच्या निवासस्थानामध्ये राहून ते त्यांच्या क्षेत्रामध्ये ते सर्व रिसर्च करता आहेत, पाहत आहेत, अभ्यास करत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. आणि म्हणूनच मगाशी आम्ही तुम्हाला विनंती केली की मराठवाड्यामध्ये होणाऱ्या जे काही असे प्रश्न आहेत, लोकांना विशेषतः नवीन पिढीला ज्या पद्धतीने मार्गदर्शनाची गरज आहे, मेडिकल क्षेत्रातली आव्हानं जी आहेत, आजच्या काळामध्ये जे काही आपले असाध्य रोग आहेत किंवा कंटेजियस डिसीजेस आहेत, त्या बाबतीमध्ये नेमकं पुढची आव्हानं काय आहेत, ती आव्हानं पेटण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हा जो विचार अनेकांच्या मनावर क्वेश्चन मार्क आहे. काय केलं पाहिजे, कुठलं करिअर स्वीकारलं पाहिजे, आपण गेलो तर काय आपल्याला याच्यामध्ये फ्युचर आहे. मला वाटतं की तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तिमत्वाची गरज आहे. आणि मला खात्री आहे की मराठवाड्यामध्ये ज्या वेळेस निमंत्रण येईल त्यावेळेस आपण आलं पाहिजे. आणि ज्या वेळेस मराठवाड्यात याल त्या नांदेड नक्की आलं पाहिजे. आपलं स्टँडिंग इन्व्हिटेशन. त्यामुळे या सगळ्या ज्या काही धोके आहेत आयुष्यामध्ये, साथरोगाचे, विषाणूच्या धोक्याचे सर्व आव्हानं आणि ती स्वीकारून आपण पुढे जायचं आहे. हे सर्व जे करत आहोत आपण एक कॉमन मॅनच्या पद्धतीने करतो. सामान्य माणसं महानगरपालिकेने उद्यानामध्ये कॉमन मॅनचा पुतळा उभा, तसं नांदेडमध्ये अनेक मान्यवरांचे त्या ठिकाणी स्मारक आपण उभारली. त्या ठिकाणी शाहू महाराजांचा पुतळा असेल, संत बसवेश्वर महाराजांचा असेल, तसं नाईक साहेबांचा आहे, शंकरराव चव्हाण साहेबांचा आहे, गुरुकरांचे त्या ठिकाणी स्मारक आपल्याला पूर्ण करायचं आहे. सगळे जे काही पुतळे उभारले गेलेले आहेत, स्मारक उभारले गेलेले आहेत, त्यातून मराठवाड्याची जडणघडण, मराठवाड्याचा इतिहास आणि त्यातून आपल्याला आगामी काळामध्ये ऊर्जा मिळून चांगलं काम नेहमी होत राहावं, अशा प्रकारच्या हा सगळा ऊर्जा देणारे सर्व व्यक्तिमत्व आज मराठवाड्यामध्ये राहिलेले आहेत. स्वामी रामानंद तीर्थांचं मोठं योगदान, मुक्ती संग्रामाचं महत्वाचं वर्ष आपलं यावर्षीचं आहे. त्या मुक्ती संग्रामाच्या वर्षाच्या निमित्ताने सुद्धा सगळा इतिहास आपल्या समोर ज्यांनी योगदान दिलं आहे तो निश्चित आपल्या समोर आहे. आणि म्हणून मला वाटतंय की सामान्य माणसांकरता ज्यांचं योगदान राहिलेलं आहे, मग ते शैक्षणिक स्वरूपात असो, आरोग्य सुविधा असो, प्रशासकीयमध्ये असो, सगळ्या त्या क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान राहिलेलं आहे, ते योगदानापासून काहीतरी नवीन शिकून आपण पुढे गेलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. मित्र, आज महानगरपालिकेच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला निश्चितच अपेक्षा आहे आपण गेल्या 15-20 वर्षामध्ये नांदेड शहराला एक चांगलं रूप यावं. नांदेड शहराच्या ज्या काही गरजा, लोकांच्या अपेक्षा, लोकांचे स्वप्न, तुम्हा सर्वांचं हे गाव आहे, आपला जिल्हा आहे, या जिल्ह्यातील जे महत्वपूर्ण कामं आहेत, मला मुद्दा उल्लेख केला पाहिजे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचा. ते पंतप्रधान असताना त्यांनी नांदेड शहराचा 2000 कोटीपेक्षा जास्त निधी नांदेड शहराकरता दिला. त्यांच्या माध्यमातून बरीचशी कामं त्या काळात गुरुतागतीच्या निमित्ताने शहरामध्ये रस्त्याची कामं असतील, मुलांची कामं असतील, पायाभूत सुविधाची कामं असतील, चांगली कामं असतील. आजही मला वाटतं ती संधी आज माझ्या हातामध्ये आहे. नांदेड शहराला जवळपास 700 ते 800 कोटी रुपये नांदेड शहराच्या प्रमुख रस्त्यांकरता आणि बाकीच्याही कामाकरता साधारण बोर्डामध्ये 150 कोटी त्याकरता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांच्यामुळे या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून नांदेड शहरामधील विकासाच्या कामात चांगल्यापैकी मदत आज होऊ लागली. दुसरीकडे नांदेड शहरातील न्यायालय आपण कवठ्यामध्ये जवळ 100 एकर जागा आता संपादन केलेली आहे आणि न्यायालयाच्या इमारती असतील, प्रशासकीय इमारती असतील, ही सगळी कामं नांदेडला एक अद्यावत सिव्हिल हॉस्पिटल नवीन बांधतोय आपण. 300 खाटांचं सिव्हिल हॉस्पिटल, जुनी इमारत डेमॉलिश करून त्या 7 एकर जागेमध्ये जवळपास 300 खाटांचं नवीन अद्यावत सिव्हिल हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी बांधत आहोत. महत्वपूर्ण प्रकल्प समृद्धी महामार्गाचा मराठवाड्यात औरंगाबाद जालन्यापासून नांदेडपर्यंतचा टप्पा आणि रेल्वे लाईन जी आपली लातूर नांदेड, ही 2 महत्वाकांक्षी प्रकल्प, त्याच्या एक सध्या मी मागे आहेत, लवकर झाले, त्याचे फायदा मराठवाड्यात नक्की होणार आहे. त्यामुळे विकासाला चालना देण्याचं काम, त्यातून आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे, त्यातून काहीतरी साध्य करता आलं पाहिजे आणि मराठवाड्यातील लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत, स्वप्न आहेत, याची पूर्तता मित्रहो करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून हातभार लावला पाहिजे, जेणेकरून ही गती, स्पीड ब्रेकर नको आपल्याला.
कुठलाही स्पीड ब्रेकर आपल्याला आपल्या विकासाच्या कामाबद्दल, राजकीय ठीक आहे, राजकीय स्पीड ब्रेकर चालत राहतील, त्याला उत्तर आम्ही देत जाऊ, तो विषय तुम्ही चिंता करू नका. विकासाला स्पीड ब्रेकर लागता कामा नाही. त्यामुळे विकासाची गती जी आहे ती त्याला सातत्याने चालना देऊन ते काम माझं स्वतःचं आहे, मी मानतो. आणि तुम्ही चिंता करायचं काम नाही. तुमचं सहकार्य आणि तुमचा आशीर्वाद कायम निश्चित बरोबर राहील अशी अपेक्षा या निमित्ताने. आणि म्हणून आजचा ह्या रौप्य महोत्सवी वर्षाचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो. महानगरपालिकेच्या त्या स्तुत्य उपक्रमाला 25 वर्ष जी कारकीर्द, त्यातून असलेल्या अनेकांचे योगदान आणि आगामी काळाचे संकल्प अशा या दुहेरी अपेक्षेतून होणारा हा रौप्य महोत्सव वर्षाच्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. या रौप्य महोत्सव वर्षाचं उद्घाटन झालं असं घोषित करून आपली रजा घेतो.